नमस्कार विद्यार्थ्यांनो. इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या आपल्या इयत्ता 10वीच्या इतिहासातील पहिल्या पाठाला आज आपण सुरुवात करत आहोत. मी वैशाली देशपांडे तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. पाठाला सुरुवात करण्यापूर्वी पाश्चात्य ह्या शब्दाचा थोडक्यात तुम्हाला अर्थ सांगते. स्क्रीनवर तुम्हाला जगाचा नकाशा दिसतोय, त्यात चारी बाजूंना आपण 4 दिशा लिहिलेल्या आहेत. यापैकी उत्तरेकडील भागाला आपण म्हणतो उत्तरीय गोलार्ध किंवा उत्तर दिशा, उत्तरीय. दक्षिणेकडे आपण म्हणतो दाक्षिणात्य. पूर्वेकडील देशांना आपण म्हणतो पौर्वात्य आणि पश्चिमेकडील देशांना म्हणतो पाश्चात्य. म्हणजे आपल्या पाठाच्या नावाप्रमाणे पश्चिम दिशेकडील इतिहास संशोधकांनी जी काही आपली लेखन पद्धती अवलंबली आहे इतिहास लिहिताना, ती आपल्याला या पाठात बघायची आहे. हा इतिहास लिहिताना त्या लेखनाची काही परंपरा आहे. गतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः म्हणजे एकानंतर एक संगती लावून त्यांचं आकलन करून घेणं, त्या समजून घेणं या उद्दिष्टानं इतिहासाचं संशोधन केलं जातं, लेखन केलं जातं आणि केलेल्या लेखनाचा अभ्यासही केला जातो. ही एक अखंडपणे चालणारी प्रक्रिया असते. वैज्ञानिक ज्ञानशाखांमध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब केला जातो. एखादी रासायनिक अभिक्रिया बघण्यासाठी आपण प्रयोगशाळेमध्ये जातो, ती बघतो, हाताने करून बघतो, प्रयोग करतो आणि मग सांगितलेली गोष्ट सत्य आहे की असत्य हे पडताळून बघतो. प्रत्यक्ष निरीक्षण करत असताना इथे उदाहरण घेतलं आहे मापन. एखाद्या गोष्टीचं मापन करत असताना वैज्ञानिकदृष्ट्या जी काही परिमाणं वापरली जातात, त्यानुसार आपण ती वापरून त्याचं निरीक्षण करून मग त्या वस्तूची आपण लांबी, रुंदी ही मोजत असतो. प्रायोगिक आणि प्रत्यक्ष निरीक्षण ह्या पद्धतींच्या आधारे वेगवेगळ्या घटनांच्या संदर्भातील सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणं आणि ते पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणं शक्य असतं. मग आता सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम म्हणजे काय, ज्यांना आपण युनिव्हर्सल ट्रूथ म्हणतो. एक उदाहरणार्थ एक बघा तुम्ही की सूर्य पूर्वेला उगवतो. हे एक त्रिकालाबाधित सत्य आहे, सार्वकालिक सत्य आहे. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की फॅक्ट काय आहे की सूर्य कधीही उगवत नाही किंवा मावळत नाही, पृथ्वीच फिरत असते. तर असे अनेक सत्य आपल्याला प्रायोगिक आणि प्रत्यक्ष निरीक्षण याद्वारे मांडता येतात, पाहता येतात. पण विद्यार्थ्यांनो, इतिहास संशोधनामध्ये ही प्रायोगिक पद्धती किंवा प्रत्यक्ष निरीक्षण यांचा वापर करणं शक्य नसतं. का बरं? तर इतिहासातल्या घटना या घडून गेलेल्या असतात. बरं, त्या घटना जेव्हा घडून गेल्या तेव्हा त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तेव्हा तिथे नसतो. त्या घटनांची पुनरावृत्ती पण करता येत नाही. आणि तसंच सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणं आणि ते नियम सिद्ध करता येणं हे सुद्धा इतिहासामध्ये शक्य नसतं. पण इतिहास लेखन तर करायचं आहे. मग इतिहास लेखनासाठी काय काय आवश्यक आहे? सगळ्यात आधी तज्ज्ञ, एक्सपर्ट. हे तज्ज्ञ कसे पाहिजेत? तर ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा आणि लिपीचा वापर केला गेला असेल, त्यांचं वाचन करण्यासाठी आणि त्यांचा अर्थ समजण्यासाठी ती भाषा आणि लिपी जाणणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. शिवाय इतिहास लेखनासाठी अनेक गोष्टी आवश्यक असतात. अक्षरवटिका म्हणजेच अक्षरांचं वळण कशा प्रकारचं आहे, लेखकाची भाषाशैली कोणती आणि कशी आहे, वापरलेल्या कागदाच्या निर्मितीचा नेमका काळ आणि प्रकार कोणता आहे, त्यावर अधिकारदर्शक मुद्रा आहे का, असेल तर ती कोणत्या राजाची, कोणत्या अधिकाऱ्याची, ती मुद्रा कशी आहे, तिच्यावरची भाषा कोणती, अशा अनेक गोष्टी आवश्यक असतात. एवढं सगळं जाणून घेतल्यानंतर इतिहास जाणकार ऐतिहासिक संदर्भाच्या तौलनिक विश्लेषणाच्या आधारे तुलना करून दस्तऐवजातील माहितीच्या विश्वासार्हतेची पडताळणी करू शकतात. इतिहासाची मांडणी करताना, संशोधन करताना अनेक गोष्टी आवश्यक असतात. उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे, ऐतिहासिक माहितीचे संकलन, ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियांचे स्वरूप अधोरेखित करणे, त्यांचे तुलना करून विश्लेषण करणे,
विशिष्ट ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध माहितीचे स्थलकालात्मक संदर्भ तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या वेगवेगळ्या संकल्पनात्मक चौकटींचं आकलन करून घेणे, ऐतिहासिक संदर्भांशी निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी करणे, संभाव्य परिकल्पना मांडणे आणि इतिहासाच्या साधनांचे चिकित्सक संशोधन करणे. इतिहासाचं संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांनो, तुम्हाला माहिती आहे का, अनेक ज्ञानशाखा आणि संस्था मदत करतात. त्याच्यातली पहिली म्हणजे पुरातत्वशास्त्र. पुरातत्वशास्त्र म्हणजे प्राचीन मानवी समाजाचं अध्ययन. ते करण्यासाठी प्राचीन लोकांनी मागे सोडलेल्या अवशेषांचा शोध घेऊन त्यांचं सखोल निरीक्षण करावं लागतं. निरीक्षणातून मिळालेल्या माहितीचं विश्लेषण आणि त्यासाठी त्या जुन्या कालखंडातील हवामान, भौगोलिक परिस्थिती, ज्ञात इतिहास आणि एकूणच तत्कालीन पर्यावरण विचारात घेतात. यात अनेक गोष्टींचा अंतर्भाव असल्यामुळे हे शास्त्र विज्ञान आणि मानववंशशास्त्र या अशा दोन्ही विभागांमध्ये विभागलं जाऊ शकतं, समजलं जाऊ शकतं. पुरातत्वशास्त्र हे मानव जातीचा इतिहास शोधतं. सुमारे 2.5 लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेत मानवानं प्रथमतः तयार केलेल्या दगडी हत्यारापासून ते अगदी अलीकडच्या काही दशकांपर्यंतच्या काळाचा अभ्यास या विषयात येतो. त्या काळचा अभ्यास करायला इतिहासकारांना काहीच साधन लिखित स्वरूपात उपलब्ध नसते. हा काळ म्हणजे मानवी इतिहासाच्या एकूण काळापैकी सुमारे 99% काळ आहे. म्हणजे प्रागैतिहासिक ते साक्षरतेचा प्रसार होईपर्यंतचा काळ. पुरातत्वशास्त्राचा उद्देश मानवी उत्क्रांतीपासून ते सांस्कृतिक उत्क्रांतीपर्यंतचा सांस्कृतिक इतिहास जाणून घेणं हा आहे. पुरातत्वशास्त्रात खालील गोष्टींचा अंतर्भाव होतो: निरीक्षण, सर्वेक्षण, उत्खनन आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे उत्खननानंतरचे विश्लेषण. यानंतर इतिहास संशोधकांना कोणती शाखा मदत करते? ती म्हणजे पुरातत्वशास्त्र, ज्याला आपण आर्किओलॉजी म्हणतो. यानंतर बघा अभिलेखागार. या अभिलेखागाराची कशी मदत होते बघा. सगळ्यात आधी बघा, अभिलेखागार म्हणजे काय? ज्या ठिकाणी जुन्या वस्तू, पुस्तके, दस्तऐवज यांचं जतन करून गरजेनुसार संशोधकांना अभ्यासासाठी दिलं जातं, त्याला म्हणायचं अभिलेखागार. तुम्हाला माहिती आहे, भारताचं राष्ट्रीय अभिलेखागार दिल्ली येथे आहे. त्यानंतर इतिहास संशोधकांना मदत करणारी ज्ञानशाखा म्हणजे हस्तलिखिते. हस्तलिखिते म्हणजे हाताने लिहिलेले ग्रंथ. हे मुख्यतः भूर्जपत्र किंवा ताडपत्रावर लिहिलेले असतात. अशा ग्रंथांच्या संग्रहाला सरस्वती भांडागार म्हणतात. अशी भांडागारे वेगवेगळ्या मठांमध्ये, राजेरजवाड्यांच्या संग्रही असत. अशा हस्तलिखितांमध्ये धर्म, तत्त्वज्ञान, काव्य आणि नाटक या विषयांचे ग्रंथ अधिक आढळतात. ग्रंथांचं लेखन ही तुलनेनं अवघड गोष्ट असल्यामुळे अशा ग्रंथांची जपणूक चांगल्या प्रकारे केली जाते. महाराष्ट्रातील उपलब्ध हस्तलिखिते लिहिण्यात सगळ्या समाजातील लोकांचा समावेश दिसून येतो. पुराभिलेख. राज्यातील ऐतिहासिक आणि महत्त्वाची कागदपत्रे, इतिहासकालीन पत्रव्यवहार, शासन व्यवस्थेतले तसेच लोकांच्या खाजगी संग्रहालयातले महत्त्वाचे अभिलेख अशा अनेक कागदपत्रांचं व्यवस्थापन आणि जतन राज्याचा पुराभिलेख हा विभाग करत असतो. 1821 स्थापन झालेल्या पुरालेखागार विभागानं शिवकालीन, पेशवेकालीन, ब्रिटिशकालीन तसंच स्वातंत्र्य लढ्यातील आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची अनेक महत्त्वाची कागदपत्रे आजही जतन करून ठेवली आहेत बरं का. अक्षरवटिकाशास्त्र म्हणजे काय? तर अक्षराची लिपी, व्याकरण, भाषा या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणे. भाषा रचनाशास्त्र. वैज्ञानिक दृष्टिकोनातून एखाद्या भाषेचा अभ्यास करणे. मग ती भाषा खुणांची असेल किंवा चिन्हांची असेल. नाणकशास्त्र. दुर्मिळ नाण्यांचा संग्रह करून नाण्यांच्या सर्वसमावेशक अभ्यास करणाऱ्या शास्त्राला म्हणतात नाणकशास्त्र. प्राप्त झालेल्या नाण्यांचा अभ्यास करत असताना ऐतिहासिक शक्यतांची पडताळणी केली जाते आणि मग निष्कर्ष काढले जातात. वंशावळी. एखाद्या कुटुंबातील नातेवाईक शोधणे, त्यांची माहिती शोधणे आणि वंशावळ लिहून काढणे,
त्यामुळे इतिहास संशोधन करणं हे संशोधकाला सोपं जातं. आता बघूया आपण इतिहास लेखनाची परंपरा. इतिहास लेखन म्हणजे काय? तर इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांच्या मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. इतिहासामध्ये जे काही उपलब्ध पुरावे आहेत इतिहासाचे, त्या पुराव्यांचं चिकित्सा करून, संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या ज्या घटना आहेत त्यांची मांडणी ज्या लेखनात केली जाते त्या लेखन पद्धतीला म्हणतात इतिहास लेखन. विद्यार्थ्यांनो, या मुद्द्यावर आपल्याला परीक्षेमध्ये थोडक्यात उत्तरे द्या. या प्रश्नात 2 मार्कांचा प्रश्न येतो बरं का. मग आता इतिहासकार कोणाला म्हणायचं? इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असं म्हटलं जातं. अर्थातच इतिहासाची मांडणी करताना भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक घटनेची नोंद घेणं, तिचं ज्ञान करून घेणं इतिहासकाराला शक्य नसतं. इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार भूतकाळातल्या कोणत्या घटनांची निवड करतो हे त्याला वाचकांपर्यंत काय पोचवायचं आहे यावर अवलंबून असतं. मग निवडलेल्या घटना, त्यांची मांडणी करताना त्यासाठी अवलंबलेला वैचारिक दृष्टिकोन, ह्या गोष्टी इतिहासकाराच्या लेखनाची शैली निश्चित करत असतात. जगभरातील प्राचीन संस्कृतींमध्ये अशा प्रकारे इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती. पण त्या लोकांना भूतकाळाची जाणीव किंवा जिज्ञासा नव्हती असं आपल्याला म्हणता येणार नाही बरं विद्यार्थ्यांनो. त्याही काळी लोकांना भूतकाळात घडलेल्या घटना ह्या कशा होत्या, काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा खूप होती. पण त्या गोष्टी लिहून मात्र ठेवलेल्या नव्हत्या, कारण तशी परंपराच नव्हती. मग ह्या गोष्टी कशा पुढे आल्या? तर वडीलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनाच्या, पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता त्या काळी सुद्धा भासत होती. गुहाचित्रांद्वारे स्मृतींचं जतन, कहाण्यांचं कथन, गीत आणि पोवाड्यांचं गायन यासारख्या परंपरा जगभरातील संस्कृतींमध्ये अति प्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या. आणि आधुनिक इतिहास लेखनात या सगळ्या परंपरांचा साधनांच्या स्वरूपात उपयोग केला गेला आणि इतिहास लेखन करायला सुरुवात झाली. उदाहरणार्थ बघा, इथे तुम्हाला दिसतंय की फ्रान्स इथे लुव्र नावाचं संग्रहालय आहे. सगळ्यात प्राचीन शिलालेख या संग्रहालयात ठेवलाय. काय दिसतंय त्यात? हातात ढाल आणि भाला घेतलेल्या सैनिकांची शिस्तबद्ध रांग आणि त्यांचं नेतृत्व करणारे सेनानी. ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियामधील सुमेर संस्कृतीमध्ये झाली असं सद्यस्थितीत म्हणता येईल. सुमेर राज्यात होऊन गेलेले राजे, त्यांच्यामधील संघर्षाच्या कहाण्या यांची वर्णनं तत्कालीन शिलालेखांमध्ये जतन केलेली आहेत, सांभाळून ठेवलेली आहेत. त्यातील सगळ्यात प्राचीन शिलालेख सुमारे 4,500 वर्षांपूर्वी सुमेरमधील 2 राज्यांमध्ये झालेल्या युद्धांची नोंद करणारा असून तो सध्या फ्रान्समधील लुव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयामध्ये ठेवलेला आहे. बघा, लुव्र संग्रहालय आपल्याला दिसतंय. यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा बघायचा आहे की जो आपल्याला परीक्षेमध्ये 4 गुणांसाठी येतो. आधुनिक इतिहास लेखनाची 4 वैशिष्ट्ये बघायची आहेत. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे ही पद्धती अतिशय शास्त्रशुद्ध आहे. शास्त्रशुद्ध आहे म्हणजे काय की त्याला काही नियम बांधलेले आहेत, काही नियमांनी ती बांधलेली आहे आणि तिची सुरुवात काही योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. सगळ्यात आधी प्रश्न मांडला जातो, हे का, कसं घडलं, केव्हा सापडलं, कोणी केलं. त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे काय, हे प्रश्न मानव केंद्रित असतात. म्हणजेच ते भूतकाळातल्या वेगवेगळ्या मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतींविषयी असतात. इतिहासात त्या कृतींचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथा कहाण्यांशी जोडण्याचा
प्रयत्न केला जात नाही. बघा, हे प्रश्न मानव केंद्रित असतात की मानवाने भूतकाळामध्ये कोणत्या गोष्टी केल्या, कोणत्या कृती केल्या, कुठे केल्या, कशा केल्या, कोणाच्या संदर्भात केल्या, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मानवाभोवती फिरणाऱ्या असतात आणि यांचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथा कहाण्यांशी जोडला जात नाही. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे काय? या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. आपण पाहिलं की अनेक पुरावे, लिखित दस्तऐवज असतील, नाणे असतील, वस्तू असतील, अशा अनेक पुरावे मिळतात आणि ह्या पुराव्यांच्या आधारे उत्तरांना विश्वासार्ह केलं जातं. त्यामुळे इतिहासाची मांडणी ही तर्कसुसंगत असते, पुराव्यांना महत्त्व असतं. मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. हे आधुनिक इतिहास लेखन पद्धतीचं चौथं वैशिष्ट्य. मानवजातीने भूतकाळात ज्या ज्या कृती केलेल्या आहेत त्या कृतींच्या आधारे मानवजातीची वाटचाल कशी झाली, पूर्वीपासून आजपर्यंत या माणसाच्या वाटचालीचे, प्रगतीचे टप्पे म्हणजेच मानवजातीच्या वाटचालीचा वेध आपल्या ह्या इतिहासामध्ये इतिहासकार, इतिहास संशोधक घेत असतात. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये कोणती? हा प्रश्न सविस्तर उत्तरे लिहा यामध्ये 4 गुणांसाठी येत असतो. चला तर मग विद्यार्थ्यांनो, आज आपण इथं थांबूया. पुन्हा भेटूया इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा याच पाठाच्या पुढच्या भागात. आणि हो, माझ्या या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका बरं का. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.